खरं तर ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ह्या निवडणुका आहेत. मी जी शहर विकास आघाडी करतोय हे काय महाराष्ट्रातलं काही नवीन उदाहरण नाही आहे. अशा अनेक आघाड्या सातत्यानं त्या ठिकाणी होत असतात. सगळ्या पक्षातल्या नेत्यांना पक्षाच्या विचारधारेला विश्वासात घेऊन त्या पक्षातल्या कर्तृत्वान उमेदवारांना उमेदवारी देऊन सगळ्या विचारांना सामावून घेण्याचा माझा एक प्रयत्न या निमित्तानं आहे. मी मगाशी म्हणालो की मी सगळ्याच राजकीय पक्षांना या ठिकाणी आवाहन करतोय की आपण या शहर विकास आघाडीमध्ये सामील व्हा. मी सगळ्याच पक्षांना त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. आपण यावं, पाठिंबा द्यावा. अनेक लोकांनी त्या ठिकाणी पक्ष सोडून कोणाकोणाला पण आवाहन करतो. नाही, मी सगळ्यांना सांगितलं. मी सांगितलं शिंदे सेनेनं यावं, भारतीय जनता पार्टीनं यावं, RSSनं यावं, RPIनं यावं, वंचित आघाडीनं यावं, भारिपनं यावं, काँग्रेसनं यावं, राष्ट्रवादी काँग्रेसनं यावं. जे पक्षाचे विचार आहेत, ज्यांना त्या ठिकाणी या ठिकाणी एका विचारधारेवर काम करतायत, त्या सगळ्यांनी त्या ठिकाणी या भ्रष्ट टोळीच्या विरुद्ध, ही जी शहरामध्ये एक टोळी लोकांना लुबाडण्यासाठी लुटण्यासाठी जी निर्माण झाली आहे, या टोळीच्या विरुद्ध जनतेनं त्या ठिकाणी जागरूक व्हावं आणि एक लोकशाहीच्या मतदानाच्या अधिकारातनं त्या ठिकाणी परिवर्तन करावं.